तर बघा, आज आपण बघायचं आहे, आजचा पुढचा थेअरीचा पार्ट आहे डिजिटल फायनान्शियल टूल्स. ट्रिपल सी मध्ये आपल्याला बँकिंगच्या सेवा ह्याचं सुद्धा प्रश्न भरपूर असतात आणि सोपे सोपे प्रश्न आहेत. मला सांगा, किती जणांना माहित आहे बँकेचं खात्याचं प्रकार किती आहेत? तुमचं खातं आहे ना बँकेत? कुठलं खातं आहे? कुठला खात्याचा प्रकार कोणता आहे माहिती आहे का? हा, खात्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. महत्त्वाचे दोन खात्यांचे प्रकार, एक सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट. त्याला आपण पहिलं म्हणतो सेविंग अकाउंट म्हणजे बचत खातं, आणि दुसरं आहे चालू खातं. बचत आणि चालू खातं असे खात्यांचे दोन प्रकार आहेत. खात्यांचे खात्यांचे दोन प्रकार आहेत बघा, चालू खातं आणि बचत खातं. त्या पद्धतीनं आपण बघतोय सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट. सेविंग अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमतील तसे पैसे ठेवू शकताय आणि आठवड्यातले एक ठराविक वेळाच पैसे काढू शकताय. आठवड्यातले ठराविक वेळा पैसे काढू शकताय सेविंग अकाउंटवर. तुमचं सगळ्यांचं खातं आहे ते सेविंग अकाउंट आहे. करंट अकाउंट हे बिझनेसमॅन लोक सतत पैसे काढायचे असतात, सतत भरायचे असतात, असे करंट अकाउंट काढतात. त्याला चालू खातं म्हणतो. लक्षात आलं? ज्याला व्याज काही मिळत नाही. सेविंग अकाउंटला व्याज असतं 1-2%, पण करंट अकाउंटला पैसे तुम्ही ठेवलेले असतात, ते तुम्ही बँक काय म्हणते तुम्ही कधी पण काढू शकताय, त्यामुळे त्याला व्याज देत नाही करंट अकाउंट. ठीक आहे, आता अशा अनेक गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत बँकेशी रिलेटेड. त्यालाच आपण डिजिटल फायनान्शियल टूल्स अँड ॲप्लिकेशन्स म्हणतो. ठीक आहे, हे सिलेबसमध्ये जे दिलं आहे ते आपण सगळं आज बघायचं आहे. थेरॉटिकली कन्सेप्ट बघायचे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे बँकिंग कम्प्युटरचा ज्यावेळेला नेटवर्किंगचा सगळ्यात मोठा इफेक्ट जो आहे तो बँकिंग क्षेत्रात झाला आहे. आणि बँकिंग क्षेत्राने एवढं मोठी क्रांती केली आहे नेटवर्किंगमुळं, इंटरनेटमुळं. त्यामुळे सगळ्या सेवा बँकेच्या आपल्याला घरात मिळतात. त्या आपल्याला माहिती पाहिजे तिथून पुढं. म्हणून तुम्हाला सिलेबसला हे डिजिटल फायनान्शियल टूल्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये ATM म्हणजे काय, बँकेचे प्रकार, डेबिट कार्डचे प्रकार, क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. बँकेची पेमेंट काढण्याची किंवा बिल प्रोसेस करण्याची, पेमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, पेमेंट पाठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्या कुठल्या आहेत हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. बँकेसाठी तुम्ही वेगवेगळ्या कुठल्या उपकरणांचा वापर करू शकताय हे सगळं यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ह्यालाच आपण डिजिटल फायनान्शियल टूल्स अँड ॲप्लिकेशन्स असं म्हणतो. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे डिजिटल फायनान्शियल टूल्स. त्यामध्ये आता तुम्ही बँकेच्या सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरताय आणि त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा पुरवतात. त्यातल्या काही या सेवा समोर दिसलेल्या आहेत, त्या मी फास्टमध्ये सांगणार आहे. बघा, पहिला आहे मोबाईल बँकिंग. तुम्ही पूर्वी जर पैसे काढायचे झाले, पैसे भरायचे झाले तर बँकेत जाऊन स्लिप भरून द्यावं लागत होतं, आपल्याला वेटिंगला थांबावं लागत होतं. तुम्ही आता मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट ह्या सगळ्या सेवांच्या सहाय्यानं कधी किती एका सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकताय, पेमेंट करू शकताय. म्हणजे मोबाईल बँकिंग ह्यातली एक सेवा आहे मोबाईल बँकिंग. हे मोबाईल बँकिंग काय, तर मोबाईल बँकिंगच्या फॅसिलिटीच्या सहाय्यानं तुम्ही बँकेच्या सगळ्या सेवा मोबाईलवरती वापरू शकताय. तुम्हाला बँकेत कुठल्याही कारणासाठी जायची गरज नाही, त्याला मोबाईल बँकिंग म्हणतो. नंतर मोबाईल वॉलेट आहे. आता मला डायरेक्ट बँकेचं खातं वापरायचं नसेल तर मी डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार आणि ते डिजिटल वॉलेट वापरणार, त्याला मोबाईल वॉलेट म्हणतो. नंतर पुढं डिटेलमध्ये मी सांगणार आहे मोबाईल वॉलेट. मग फोनपे आहे. पूर्वी वॉलेट वेगळं होतं, वॉलेट म्हणजे पाकिट म्हणतात, बरोबर आहे. आता हे पाकिट वापरणं तसं रिस्की काम आहे, पैसे जाऊ शकतात, त्यामुळं आपण वॉलेट वापरायचं आहे. डिजिटल वॉलेट वापरतो. डिजिटल वॉलेट म्हणजे माझे प्रत्यक्ष पैसे न ठेवता डिजिटल स्वरूपात माझ्या बँकेच्या ॲपमध्ये पैसे असणार आणि ते मी पैसे ट्रान्सफर करणार. बँकेच्या ॲपमध्ये नाही, वॉलेटमध्ये असणार, ज्याच्या बँकेचा काही संबंध नसतो. आणि UPI द्वारे डायरेक्ट बँकेत पैसे ट्रान्सफर, बँकेतले कट होतात. ठीक आहे. पेरोल ॲक्सेस, तुम्ही पेमेंट ऑटोमॅटेड पेमेंट करू शकताय. पेरोल ॲक्सेसमधनं, प्रोसेसरमधनं समजा मला लाईट बिल, माझं सगळं बिल जे आहेत ते ऑटो पे करायचे असतील, बिल जनरेट झालं की लगेच पे, मला लक्षात ठेवायची पण गरज नाही, अशी सिस्टीम होते. पण फक्त त्या बँकेत खाते पाहिजेत, खात्यात पैसे पाहिजेत, तरच ते पेमेंट होणार आहे. म्हणजे हे ऑटो पे सुद्धा करता येतं. क्रिप्टोकरन्सी नावाची कन्सेप्ट आलेली होती, आपल्या भारतानं अजून क्रिप्टोकरन्सी स्वीकारलेली नाही.
संतोशी नाकामोटो नावाच्या रशियननं ही क्रिप्टोकरन्सी तयार केली. ह्याला आपण डिजिटल करन्सी म्हणतो, आभासी चलन. ते नुसतं आहे पण दिसत नाही. पैसे आपल्याला दिसतात ना, हे आभासी चलन फक्त तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करायचं, कॅशमध्ये रूपांतरित करता येत नाही. त्याला आभासी चलन म्हटलं जातं, क्रिप्टो करन्सी म्हटलं जातं. ठीक आहे, हे क्रिप्टो करन्सी आहे. त्यालाच ब्लॉकचेन कन्सेप्टचा वापर केला जातो. आणि क्रिप्टो करन्सीचं एक्झाम्पल म्हणजे बिटकॉइन हे क्रिप्टो करन्सीचं एक्झाम्पल आहे. ऑनलाईन लेंडिंगसाठी आपण डिजिटल फायनान्सिंग टूल वापरतो. रोबो ॲडवायझर आहेत, ऑटोमॅटिक फायनान्शियल प्लॅनिंगद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी रोबोटसुद्धा मदत करतं, त्यामुळे रिस्क हे होतं. असे हे डिजिटल फायनान्शियल टूल्स आहेत जे तुम्ही वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास म्हणजे सतत कधीही पेमेंट करू शकतो. यासाठी डिजिटल फायनान्शियल टूल्सचा वापर केला जातो. आता पुढं आहे बघा, QR कोड म्हणजे काय. तुम्ही आता पूर्वी बघा, आता ह्या सगळ्या सेवांमुळं माणूस आळशी व्हायला लागलाय. मला पेमेंट करायचं झालं तर मला त्याचा मोबाईल नंबर टाकायला लागतो आणि मग मोबाईल नंबरवरनं पेमेंट करायला लागतं, बरोबर आहे. किंवा त्याचा अकाउंट नंबर टाकायचा, त्याचा IFSC कोड टाकायचा आणि मला त्याचं पेमेंट करायचं आहे. आता एवढं सगळं करायला वेळ जातो. आता हे धावपळीचं युग आहे आणि ह्या धावपळीच्या युगात माणसाला वेळ नाही आहे. त्यामुळे ह्या QR कोडचा शोध लागला बघा. QRचा फुल फॉर्म आहे बघा, काय परीक्षेला येऊ शकतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ QR? काय? क्विक रिस्पॉन्स कोड. QR कोडचा फुल फॉर्म काय? क्विक रिस्पॉन्स कोड. आणि हा 2D आहे. हा पण प्रश्न आहे, QR कोड 2D आहे का 3D आहे. भरपूर जण उत्तर 3D देतात, QR कोड असा असतो. पण हा 3D नाही आहे. हा कसा आहे? 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स बारकोड आहे. हा 2D कोड आहे. 1994ला जापनीज कंपनी डेन्सो वेव्हनं याचा शोध लावला QR कोडचा. हा पण प्रश्न येऊ शकतो, QR कोडचा शोध कुणी लावला? डेन्सो वेव्ह. ह्या QRच्या बाबतीत मी हे 3 प्रश्न वाचलेले आहेत परीक्षेत. कोणते? फुल फॉर्म ऑफ QR कोड, क्विक रिस्पॉन्स. QR 2D आहे का 3D आहे? 2D आहे. आणि QR कोडचा शोध कुणी लावला? डेन्सो वेव्ह कंपनीनं. लक्षात आलं? असा हा QR कोड आहे बघा. आता ह्या QR कोडमुळं काय होतं, तुम्ही हॉटेलमध्ये जावा, QR कोड स्कॅन केला, लगेच पेमेंट केलं, गेलं. मला अकाउंट डिटेल्स टाकायला लागत नाहीत, मोबाईल नंबर द्यायला लागत नाही, काही द्यायला लागत नाही, लगेच पेमेंट करतो, आपण जातो. आपली वेळेची बचत होते. याच्यासाठी QR कोड वापरला जातो. हा QR कोड पेमेंटला पण वापरला जातो. तुमची सर्टिफिकेट असतील, त्या सर्टिफिकेटवर सुद्धा ओरिजिनॅलिटी चेक करण्यासाठी QR कोड वापरला जातो. CCCच्या सर्टिफिकेटवरती सुद्धा QR कोड येतो. तो स्कॅन करून तुम्ही ते सर्टिफिकेट ओरिजिनल आहे का डुप्लिकेट चेक करता येतं. प्रत्येक गोष्टीत QR कोड असतो. हा QR कोड कसा जनरेट करायचा आहे तो पण आपण नंतर बघायचा आहे. त्यानंतर आहे बघा डिजिटल पेमेंट मेथड्स. एवढ्या डिजिटल पेमेंट करण्याचे एवढ्या मेथड्स आहेत. आता तुम्ही भविष्यात तुम्हाला खातं काढायला लागणार आहे, वापरायला लागणार आहे, पेमेंट करावं लागणार आहे. हळूहळू या सेवा तुम्हाला वापरायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही यात पडायचं आहे तर आपल्याला या सगळ्या सेवा माहिती पाहिजेत. त्यामधली एक सेवा आहे बघा, बँकिंग कार्ड्स. बँकिंग कार्ड्समध्ये डेबिट कार्ड येतं, क्रेडिट कार्ड येतं, USSD, AEPS, UPI, मोबाईल वॉलेट, प्रीपेड, पॉईंट ऑफ सेल, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि मायक्रो ATM. हे सगळे प्रकार आहेत. आता हे हळूहळू एक एक प्रकार आपण बघायचे आहेत. 2 स्लाइड्स मी दाखवणार आहे. 2 प्रेझेंटेशन आहेत ती संपवणार आहे. आता बघा पुढचा UPI. आता UPIचा शोध जो आहे तो 2016 साली लागला. RBIचा गव्हर्नर रघुराम राजन. RBIचा गव्हर्नर म्हणजे कोण माहित आहे? RBI सगळ्यात मोठी बँक कुठली? बँकांची बँक, शिखर बँक म्हटली जाते. त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हटली जाते, बरोबर आहे. ही बँका आपल्या नोटा छापतं कोण? RBI छापतं. आणि त्या नोटांवरती नाव आहे बघा RBIच्या गव्हर्नरचं असतं. आता समजा माझ्याकडे एक नोट आहे 500 रुपयाची. बघूया या RBIच्या कुठल्या गव्हर्नरची सही आहे. इथं आहे बघा सही, गव्हर्नर म्हणून इथं सही आहे बघा. लक्षात आलं का? मग RBIचा गव्हर्नर आहे. सही दिसत नाही कोण आहे ते नेमकं, ठीक आहे, पण हा गव्हर्नरची सही आहे बघा. अशा पद्धतीनं ही गव्हर्नर आहे. आता 2016 साठी रघुराम राजन नावाचे गव्हर्नर होते. त्यांनी याचा शोध लावला, म्हणजे सुरुवात केली UPIची. UPIचा फुल फॉर्म काय बघा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. फोनपे आणि गुगल पे सध्या UPIची महत्त्वाचे ॲप आहेत. मग ह्याचा UPIचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
NPCI बघा, UPI कुणी डेव्हलप केलं? कंपनीची नावं विचारतात. RBI ने केलं का NPCI ने केलं? RBIच्या गव्हर्नरनं लॉन्च केलं, पण RBI नाही आहे, तर त्यांना UPI पेमेंट इंटरफेस डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला NPCI म्हटलं जातं. त्या NPCI ने UPI डेव्हलप केलं. UPI ॲपद्वारे भरपूर फॅसिलिटी होतात. UPI ॲप आल्यामुळं तुमच्या सगळ्या बँका एका ॲपमध्ये आल्या. माझं फोनपे आहे, गुगल पे आहे, माझी सगळी अकाउंट मी एका फोनपेमध्ये वापरतो. आणि मला बिल पे करायचं आहे, पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, पैसे काढायचे आहेत, ह्या सगळ्या सेवा UPI द्वारे केले जातात. आपण ॲप सगळे बघूया नंतर. मी थेरीचा पार्ट आता संपवतोय. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा AEPS म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टीम. AEPS आधार एनेबल पेमेंट सिस्टीम. समजा दुर्गम भागात पैसे वापरतात, बँकांच्या शाखा नाही आहेत, ज्यांना इंटरनेटची सेवा नाही आहे, तर तिथं पेमेंट UPI ॲप वापरता येत नाही, इतर फॅसिलिटी ATM नसतात. त्यामुळे ती लोक काय करणार? तर त्यांना बँक मित्र नावाची एक बँक करस्पॉन्डन्स किंवा बँक मित्र नेमतात बँका. छोट्या छोट्या बँकेच्या शाखा CSC सेंटरवाल्यांना बँक मित्र म्हणून दिले जातं. सडोलीत तळ्यावर SBIचा पॉईंट आहे बघा, इथं बँक ऑफ इंडियाचा पॉईंट आहे. हे बँक मित्र आहेत. आणि बँक मित्र BC करस्पॉन्डन्स म्हणतो. कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला बँक मित्र व्हायचं असेल, म्हणजे बँकेच्या सेवा जर तुम्हाला गावात द्यायच्या असतील, तर BCची एक्झाम द्यायला लागते. आणि ती IIBF नावाच्या बँकेच्या पोर्टलद्वारे होते. आणि ती IIBFच्या एक्झाम BCच्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यात दिशा कॉम्प्युटरमध्ये होतात आपल्याकडं. माझ्याकडं या आठवड्यात कणकवलीतनं मुलं आलेली होती. एक लेडीज आलेली 2 दिवसापूर्वी. त्यानंतर कर्नाटकातली 4 जण आली परीक्षा द्यायला. इथं परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी. फक्त एक्झाम सेंटर आपल्याकडे आहे कोल्हापूर जिल्ह्यात. ती बँकेचं BC पॉईंट घ्यायचं असेल तर BC एक्झाम व्हायला लागते पास, आणि ते एक्झाम सेंटर आपल्याकडे आहे. आधार AEPS. आता त्यासाठी तुम्ही आधार कार्डवरनं सगळे फॅसिलिटी वापरू शकताय. बॅलन्स इन्क्वायरी करू शकताय, कॅश विड्रॉल करू शकताय, कॅश डिपॉझिट करू शकताय, पेमेंट ट्रान्सफर करू शकताय आधार टू आधार. ह्या सगळ्या सेवा आधार कार्डवरनं दिल्या जातात. म्हणून त्याला आधार एनेबल पेमेंट इंटरफेस म्हणतो. ह्याच्यामध्ये फक्त थंब घ्यायचा, आधार कार्ड नंबर टाकला, मोबाईल नसेल, OTP पण नसतो, पण त्यांचा थंब घ्यायचा. थंब घेतला की पैसे त्याच्या खात्यावरनं दुसऱ्या खात्यावर त्याच्या इच्छेनं ट्रान्सफर करता येतात. हे AEPS सेवा आहे. AEPS अजून आपण दुर्गम भागात, ते हे सगळं दुर्गम भागासाठी आहे. आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी असल्यामुळे एवढा वापर होत नाही आहे. NPCI आणि AEPS सोल्युशन. AEPS हे NPCIनंच डेव्हलप केलेलं आहे बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या इन्व्हेन्शननं NPCIनं हे डेव्हलप केलेलं आहे. रुपे कार्ड आहे बघा, एक गव्हर्नमेंटचं रुपे कार्ड येतं बघा. हे रुपे कार्डमध्ये प्रत्येक ATM वर रुपे लिहिलेलं असतं बघा. इथं रुपे आहे बघा, आहे का? भारताची पेमेंट सिस्टीम जी आहे त्याला रुपे म्हटलं जातं. रुपे लक्षात आलं? इंडियन पेमेंट सिस्टीम जी आहे रुपे म्हटलं जातं. आणि विजा जे आहे ते विजा इंडियन नाही आहे बघा. विजा हे विजा आहे बघा, विजा सिग्नेचर म्हणून येतं. हे प्रकार मी सांगणार आहे तुम्हाला काय आहेत ते. NACH म्हणजे काय? NACH नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरन्स हाऊस. हे ऑफलाईन वेब बेस्ड सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये बल्कमध्ये पुश आणि पुल ट्रान्झॅक्शन केले जातात. त्याला NACH म्हटलं जातं, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरन्स हाऊस. IMPS ही एक पेमेंट पाठवण्याची सेवा आहे, ज्याच्यामध्ये इमिजिएटली पेमेंट ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळं IMPSचा फुल फॉर्म आहे इमिजिएट पेमेंट सिस्टीम. लगेच पाठवल्यास काही सेकंदात पैसे जातात, त्याला IMPS म्हणतो. ह्या कन्सेप्ट आहेत. फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवा, बाकीच्या डिटेलची एवढी गरज भासणार नाही आहे. NACH म्हणजे नॅशनल ऑटोमेटिक क्लिअरन्स हाऊस. IMPS म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. भारत बिल पेमेंट, भीम म्हणतो बघा. भीम म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी असं येतं. भीमचा फुल फॉर्म भीम, भारत इंटरफेस फॉर मनी. मग तुम्हाला लाईट बिलचं भरायचं आहे, पाण्याचं बिल भरायचं आहे, फास्टॅग रिचार्ज करायचं आहे, केबलचं बिल भरायचं आहे, या सगळ्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. आता ह्या महत्त्वाच्या बँका आहेत. एक प्रश्न साधा येऊ शकतो, SBIच्या गव्हर्नरचं नाव काय? तुम्ही बघा, मंजू लक्ष्मी काहीतरी SBIच्या गव्हर्नरचं नाव आहे. तुम्ही ऑनलाईन गुगलवर सर्च करा.
आणि सगळ्यात बँकेच्या शाखा, कुठल्या बँकेच्या जास्त शाखा भारतात आहेत तर कुठल्या बँकेच्या आहेत? SBIच्या, स्टेट बँक ऑफ इंडिया. सगळ्यात जास्त शाखा कुठल्या बँकेच्या आहेत? SBIच्या. मग ह्या काही महत्वाच्या बँकेची नावं दिलेली आहेत. आता बँक देत असताना ATM हे मायक्रो ATM आहे बघा, मायक्रो ATM आहे. ह्याच्यामध्ये आमच्यासारख्या बिझनेसमॅनकडे हे पैसे दिले जातात. तुम्ही ATM मधनं पैसे काढले की आम्ही आमच्या जवळचे देणार, ते आमच्या खात्यावर जमा होतात, तुमच्या खात्यावर. लक्षात आलं? कॅश द्यायचे. अशा पद्धतीनं ATM ची सेवा दिली जाते. त्याला मायक्रो ATM म्हणतो. ATM म्हणजे मुळात काय सांगा? ATMचा फुल फॉर्म काय? ऑटोमॅटेड टेलर मशीन. आपण म्हणतो एनी टाइम मनी, पण एनी टाइम मनी हा चुकीचा आहे. हा तयार केलेला आपण फुल फॉर्म आहे. ATMचा फुल फॉर्म काय? ऑटोमॅटेड टेलर मशीन. हा ATMचा फुल फॉर्म आहे. आता ATMचा फुल फॉर्म झाला. आता काही कन्सेप्ट अजून आपण बघायचे आहेत बघा. त्या कन्सेप्ट बघण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे USSD म्हणजे काय वगैरे बघायचं आहे. पण हे बघण्यापूर्वी आपण ATM कार्ड आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, माहिती आहे फरक दोन्हीतला? माझं हे क्रेडिट कार्ड आहे आणि माझं हे दोन्ही ATM कार्ड डेबिट कार्ड आहे. ATM कार्डलाच काय म्हटलं जातं? डेबिट कार्ड. तुम्हाला फरक काहीच समजणार नाहीये. हा फरक जो आहे तो मी आता सांगणार आहे. मला सांगा, तुमचं मोबाईल घरी असतील ते पोस्टपेड आहे का प्रीपेड आहे? सिम कार्ड जे आहे ते सिम कार्डचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक पोस्टपेड आणि दुसरं प्रीपेड. तुमच्याकडे मॅक्झिमम जे आहेत बघा, दोन्हीचे प्रकार सांगतोय, मग तुम्ही ठरवा तुमचं कार्ड कुठलं आहे. पोस्टपेड असं असतं जे आधी आपण वापरायचं, महिन्याच्या शेवटी बिल येतं आणि जेवढं वापरलंय त्याच्यावर बिल द्यायचं, हे पोस्टपेड आहे. प्रीपेड असं असतं की आपण आधी पैसे रिचार्ज करायचे, आपण महिन्याचा, 6 महिन्याचा, 3 महिन्याचा रिचार्ज केलाय, जेवढा केलाय तेवढाच वापरायचा. म्हणजे आधी आपण पैसे भरलेले असतात प्रीपेड मध्ये आणि पोस्टपेड मध्ये आपण नंतर पैसे भरतो. मग मला सांगा तुमचे कुठलं कार्ड आहे? प्रीपेड ना? प्रीपेड आहे. लक्षात आलं? पोस्टपेड भरपूर ठिकाणी असतं. मोठमोठे बिझनेसमॅन लोक पोस्टपेड वापरतात कारण का बॅलन्स संपला, परत झंझट नको म्हणून पोस्टपेड वापरतात. ठीक आहे. आता तसंच आहे ATM कार्ड आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. ATM कार्डलाच डेबिट कार्ड म्हटलं जातं, ATM कार्डलाच डेबिट कार्ड म्हटलं जातं. आता जसं मी तुम्हाला सिम कार्डचे प्रकार सांगितले तसे हे ATM आणि क्रेडिट, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे दोन प्रकार आहेत. हे माझं ATM कार्ड आहे म्हणजे डेबिट कार्ड आहे आणि हे माझं क्रेडिट कार्ड आहे SBI. आता ATM कार्डचा म्हणजे तुमच्या सगळ्यांचा असणार आहे ते डेबिट कार्ड असणार आहे. डेबिट म्हणजे काय? मला या खात्यावर 500 रुपये आहेत आणि मी 1000 रुपये काढायला गेल्यावर निघणार आहेत का? नाहीत ना. 500 रुपये आहेत आणि मी 5000 काढायला गेल्यावर निघणार आहेत का? नाहीत. आपले जेवढे पैसे आहेत तेवढेच आपण वापरू शकतो. म्हणजे माझे पैसे आहेत तेच मी वापरतोय. आधी मी बँकेत पैसे भरलेत ते मला लागेल तसं काढतोय. म्हणजे काय झालं? डेबिट कार्ड झालं. लक्षात आलं का? क्रेडिट कार्ड मात्र वेगळं आहे. माझं क्रेडिट कार्ड हे आहे SBIचं. कुठल्याही ATM कार्डवरती, क्रेडिट कार्डवरती किती अंकी नंबर असतो बघा? 16 अंकी नंबर असतो. किती नंबर असतो? ATM कार्ड नंबर 16 अंकी असतो. त्याच्यामध्ये व्हॅलिड थ्रू असतं, म्हणजे ते कार्ड कधी संपणार आहे ती डेट असते. पेमेंटसाठी या डेट महत्वाच्या असतात. आणि मागे 3 अंकी कोड असतो, याला CVV कोड म्हणतो. काय? CVV कोड. हा कोड महत्वाचा असतो पेमेंट करण्यासाठी. म्हणजे तुमचं फोन पे, गुगल पे काय नाहीये आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, ATM कार्ड असेल तर तुम्ही हा 16 अंकी नंबर, कधी संपणार आहे व्हॅलिडिटी, आणि हा CVV कोड टाकून मग तुम्हाला OTP येतो आणि तेवढं केले की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. म्हणजे फोन नसेल तरी सुद्धा लॅपटॉपवर. लक्षात आलं? क्रेडिट कार्डला पण सेम तसंच आहे. 16 अंकी नंबर आहे, व्हॅलिडिटी आहे आणि मागे CVV कोड आहे. लक्षात आलं? मग डेबिट कार्ड मी सांगितलं त्यालाच ATM कार्ड म्हणतो. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट म्हणजे बँक तुम्हाला एक क्रेडिट मंजूर करून देतं, कर्ज मंजूर करते. तुमची पत म्हणतात, पत. त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात. मोठमोठी लोक क्रेडिट कार्ड वापरतात किंवा सॉफ्टवेअर कंपनीत वापरणारी क्रेडिट कार्ड वापरतात. आपल्या खेड्यात जास्त क्रेडिट कार्ड वापरत नाहीये. क्रेडिट कार्ड वापरणं कसं आहे? आता मी हे क्रेडिट कार्ड SBIचं 50,000 सुरुवातीला मला मर्यादा होती. हे 50,000 मला बँकेनं दिलं कर्ज म्हणून आणि मी ते 50,000 जर वापरले
तरच ते पैसे लागू मला ते द्यायचे असतात, नाहीतर मी नाही देणार. मी कधी पण हे 50,000 वापरू शकतो. मी 4-5 वर्षापूर्वी हे 50,000 होते, आता ह्याच्यावर मला क्रेडिट मिळालंय 5.5 लाख. ह्याच्यावर मी 5.5 लाखाची खरेदी करू शकतो एवढी. हे कशामुळे वाढलं, तर मी ट्रान्झॅक्शन हळूहळू व्यवस्थित केल्यामुळं, मी पेड केल्यामुळं माझं वर्षाला लिमिट वाढत गेलं आणि ते 50,000 वरनं आता 5.5 वर. मला इमर्जन्सी वाटलं एवढं काढून ते रिस्की आहे, कधी मी एवढी अमाऊंट काढत पण नाही सोडा, की असू दे आपल्याकडे एक बॅलन्स इमर्जन्सीच्या वेळा असू दे म्हणून मी वाढवून घेतले. 5.5 लाख आहे लिमिट. हे 5.5 लाख मी कधी वापरू शकतो, किंवा सगळ्याला मला व्याज द्यायचं का नाही आहे. मी काय करतोय, ह्याचं माझं जनरेट होतं 11 तारखेला नवीन पासवर्ड. 11 तारखेनंतर सगळी लाईट बिल भरायची, फोन बिल भरायचं, रिचार्ज करायचं. हे केलं ना मला 1.5 महिना मिळतो. 1.5 महिना हे पैसे वापरायचं. ह्या महिन्यात मी 11 तारखेला पेड केलं, तर ह्या महिन्याची 30 तारखेला नाही आहे, पुढच्या महिन्याच्या 30 तारखेला मी ह्याचं बिल पेड करायचं. म्हणजे 1.5 महिना मला वापरायला मिळतो. बरोबर आहे. मग 11 तारखेनंतर जेवढं कराल तेवढं लेटनं, पण त्या 30 तारखेपर्यंत मला पेड करावं लागतं. 30 तारखेनंतर मी नाही पेड केलं, मात्र चक्रवाढ व्याजानं व्याज घेते ते, तर मला 30 तारखेला पेड करावंच लागतं. लक्षात आलं. पैसे वापरायला मिळतात तात्पुरते. मी जास्तीत जास्त 20-25 हजार पर्यंतचेच ट्रान्झॅक्शन करतोय, त्याच्यावर करत नाही. म्हणजे त्यांचे पैसे, आता समजा मी 25,000 वापरले, तर 25,000च व्याज मला लागू होतं, 5 लाखाचं नाही. त्यांचे पैसे आपण वापरणार, त्यालाच काय म्हणतो आपण, क्रेडिट कार्ड. लक्षात आलं. आणि डेबिट कार्ड म्हणजे काय, आपलंच पैसे आपण वापरणार, त्यांचं काही नाहीये त्याला डेबिट कार्ड म्हणतो, त्यालाच एटीएम कार्ड म्हणतो. आता पेमेंटच्या वेगवेगळ्या सेवा आहेत बघा, त्यामध्ये पुढची आहे USSD. आता USSD कुठला आहे, तर अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा म्हटलं जातं. 15 मिनिटं 10 मिनिटं. बरं. USSD द्वारे सुद्धा पेमेंट केलं जातं. म्हणजे साध्या मोबाईलवरनं पेमेंट करायचं असेल तर हा कोड आहे बघा, *919#, आणि त्याला मग तुमचा मोबाईल नंबर, ट्रान्झॅक्शन वगैरे द्यायला लागतं. ह्याला USSD कोड म्हणतो. USSDचा फुल फॉर्म आहे अनस्ट्रक्चर सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा. त्यानंतर पुढचं आहे बघा, USSD मध्ये बँकिंग बॅलन्स चेक करता येतो, सेवा वापरता येतात, सिम कार्डच्या साह्यानं तुम्हाला पेमेंट करता येतं. दिवसाला 5,000 आणि वर्षाला 50,000 पेमेंट तुम्ही या USSDचा वापर करून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला MMID काढावा लागतो, मोबाईल मनी आयडेंटिफायर, MMID आणि MPIN म्हणजे मोबाईल पिन, एक पासवर्ड, हे सगळे येतात बघा. KYC करायला लागते. KYC म्हणजे काय, KYC आपण ऐकतोय. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. KYCचा फुल फॉर्म आहे काय, नो युअर कस्टमर. बँक KYC करा म्हणते, याचा अर्थ काय, खरोखर तुम्ही आहात का, तुमचं खातं तुमचंच आहे का, वरचेवर KYC केली की तुम्ही आहात, जिवंत आहात, हे लक्षात येतं. लक्षात आलं का. ह्यासाठी KYC करायला लागते, नो युअर कस्टमर. त्यानंतर USSD करण्यासाठी मोबाईल नंबर लागतो, MPIN लागतं, MMID लागतो, मोबाईल मनी आयडेंटिफायर MMID, आणि हा मोबाईल पिन लागतो. ठीक आहे, USSD. त्यानंतर मी क्रेडिट कार्ड सांगितलं, डेबिट कार्ड सांगितलं, हे इथंच सांगितलं. ठीक आहे, दोन्हीचे प्रकार मी आधीच सांगितले. वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. याच्यामध्ये एवढे वॉलेट होते, फोनपे, गुगल पे आता आहेत, पण त्याच्या अगोदर ऑक्सिजन, मोबिक्विक, त्यानंतर पेटीएम, हे डिजिटल वॉलेट होते, जे बँकेतले डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करतात. बँकेतनं आपण घ्यायचं आपल्याकडं वॉलेटला, आणि ते आपण लागेल तसे वापरायचे, त्यासाठी ई वॉलेट म्हणतो. लक्षात आलं. ई वॉलेट, ॲपल वॉलेट, ही वॉलेट आहेत बघा. कोणते, पेटीएम, गुगल पे, ॲमेझॉन पे, जिओ मनी, फ्रीचार्ज, योनो SBI, एअरटेल मनी, पे झेड ॲप, मोबिक्विक, ऑक्सिजन, ओला मनी, फोनपे, एमस्वॅप, ॲक्सिस बँक लाईम, पे यू मनी, ICICI पॉकेट, सिट्रस, हे सगळी काय पेमेंट आहेत. UPI वॉलेट, डिजिटल वॉलेट आहेत. POS, त्याला पॉइंट ऑफ सेल म्हणतो. POS काय, पॉइंट ऑफ सेल म्हटलं जातं बघा. POS सगळं आहे. POS कशाला म्हणतात बघा,
पीओएस म्हणजे आपण कुठं पण खरेदी डीमार्ट गेल्यावर असं मशीन असतं का डीमार्टला, हे पीओएस मशीन आहे. याला पॉइंट ऑफ सेल किंवा पॉइंट ऑफ परचेस मशीन म्हणतो. जो व्यापारी आहे तो व्यापारी कस्टमरकडनं पैसे घेण्यासाठी याचा वापर करतो. हे सगळं सेवा फास्ट दिल्या जातात. एवढ्या सेवा या पीओएस मशीनवरनं केले जातात. ट्रान्झॅक्शनसाठी कुठलंही एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड वापरू शकताय, एपीएस वापरू शकताय, डिजिटल वॉलेट वापरू शकताय, QR कोड वापरू शकताय, बारकोड वापरू शकताय. सगळ्या सेवा या पीओएस मशीनवरती दिल्या जातात. ह्या पीओएस म्हटलं जातं, पॉइंट ऑफ सेल किंवा पीओएस म्हणजे पॉइंट ऑफ परचेस सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पेमेंट सिस्टीम आहे. 1879 साली जेम्स रिटीनं याचा शोध लावला बघा, लक्ष द्या. इंटरनेट बँकिंग. आता इंटरनेट बँकिंग पुढची कन्सेप्ट आहे. मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला इंटरनेट बँकिंग शिकवतो. इंटरनेट बँकिंग माझं दाखवणार आहे अकाउंट तुम्हाला. इंटरनेट बँकिंग म्हणजे काय, लक्ष द्या. इंटरनेट बँकिंग म्हणजे बँकेत जाऊन मी जी कामं करतोय ती सगळी कामं माझं मी करू शकतो लॅपटॉपवरनं, मोबाईलवरनं. त्याला इंटरनेट बँकिंग म्हणतो. मी कुठल्याही कामासाठी बँकेत जात नाही. माझं इंटरनेट बँकिंग खातं आहे प्रत्येक बँकेचं, मी ते माझ्या अकाउंटवरनं वापरतोय. मला बँकेचं स्टेटमेंट पाहिजे आहे, कुठले पैसे कधी गेलेत बघायचं असेल ते माझं मी चेक करतो. त्यासाठी बँकेकडे अर्ज करायला लागतो. इंटरनेट बँकिंगसाठी तुम्हाला अर्ज केल्यानंतर युजर नेम पासवर्ड येतो आणि तो युजर नेम पासवर्ड तुम्ही वापरायचा असतो आणि तो युजर नेम पासवर्ड वापरून तुम्ही बँकेचे ट्रान्झॅक्शन सगळे जो बँकेतला कर्मचारी करू शकणार आहे ते सगळे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. आता पैसे भरायला सुद्धा बँकेत जायला लागत नाही. आपल्या एटीएम मध्येच सडोली खालसामध्ये पैसे भरायचं सुद्धा मशीन आहे, त्याच्याद्वारे सुद्धा पेमेंट केलं जातं. ठीक आहे. इंटरनेट बँकिंग. पेमेंट ट्रान्सफर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामधली एक पद्धत आहे बघा NEFT. NEFTचा फुल फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, जे आठवड्यातले 7 दिवस म्हणजे 24 तास तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकताय आणि लगेच 30 मिनिटाच्या आत तुम्हाला पैसे ट्रान्सफर होतात. त्याला NEFT म्हटलं जातं. NEFTचं लिमिट आहे 2 लाखापर्यंत. NEFTचं लिमिट आहे 2 लाखापर्यंत. त्यानंतर पुढचं आहे बघा RTGS. 2 लाखाच्या वरती पैसे ट्रान्सफर करायचे असतील NEFTचा फुल फॉर्म विचारला जातो. NEFTचा फुल फॉर्म काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यानंतर RTGSचा फुल फॉर्म आहे बघा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. 2 लाखाच्या वरती पैसे पाठवायचे असतील तर RTGS वापरतात. एखाद्या व्यापाऱ्याला पैसे पेड करायचे असतील तर बिझनेसमधली लोक RTGS वापरतात. त्यानंतर आहे बघा RTGS 1985 साली शोध लावला. ठीक आहे. 2 लाखाच्या वरती अमाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही RTGS वापरताय. RTGS सुद्धा तुम्हाला ऑल टाइम मिळालं जातं. आता PMJDY ही एक योजना आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. जनधन खातं काढले घरातल्यानी सगळ्यांनी, बरोबर आहे. झिरो बॅलन्स खातं म्हणतो त्याला. ही जनधन योजना 15 ऑगस्ट 2014 साली सुरू झाली, बरोबर आहे. ज्यावेळेला मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं त्यावेळेला 15 ऑगस्ट 2014 साली जनधन योजना आली. त्याच्यामध्ये 18 ते 59 वर्षातल्या लोकांनी बँकेत पैसे झिरो बॅलन्स खातं काढलं. त्यामध्ये तुम्ही 10,000 पर डे ट्रान्झॅक्शन करू शकताय. 25,000 ट्रान्झॅक्शन लिमिट असते रुपे कार्डवरनं. हे रुपे कार्ड तुम्हाला जे दिलंय ते जनधनचं कार्ड असतं बघा. आता जनधन कार्ड असेल तर तसा उल्लेख त्या कार्डवर असतो बघा. जनधन अकाउंट असेल तर ATM वरती. जनधनचा फुल फॉर्म काय, प्रधानमंत्री जनधन योजना PMJDY. 2014 साली सुरुवात झाली. IMPS इमिजिएट पेमेंट ट्रान्सफर. मगाशीच सांगितले बघा, इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस. पैसे फास्टमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी IMPS तुम्ही वापरू शकताय. पेमेंट ट्रान्सफर करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक NEFT, दुसरा आहे RTGS. आता हे 2 पूर्वी नव्हतं फुल टाइम 24 तास. IMPS कधीही पैसे पाठवता येत होतं, पण इथं तुम्ही आता केलेला NEFT आणि RTGS ला 24 तास तुम्ही पाठवू शकता. ऑनलाईन बिल पेमेंटमधनं तुम्ही कुठलेही बिल पेमेंट ऑनलाईन करू शकताय किंवा ऑनलाईन बिल पेमेंटमध्ये आलं. अशा पद्धतीनं इथं हे आपलं USSD झालेलं आहे.
आता मी तुम्हाला माझं अकाउंट आज दाखवतो SBIचं. इथं माझा थेरीचा पार्ट झालाय. माझं SBIचं अकाउंट 5 मिनिटात दाखवतो आणि आपण थांबूया. बघा, SBIचं मी वेबसाईट ओपन केली आहे, रिटेल SBI. आणि SBIचं वेबसाईट ओपन करताना ह्यानं काय करायचं आणि काय नाही त्या 4 सूचना दिलेल्या आहेत. ऑलवेज म्हणतंय कीप युअर कॉम्प्युटर फ्री ऑफ मालवेअर, म्हणजे तुमचा कॉम्प्युटर आहे जो व्हायरस पासून लांब ठेवा. कॉम्प्युटरला व्हायरस आले तर तुमची महत्त्वाची माहिती चोरू शकतात, त्यामुळे तुमचा हा मालवेअर फ्री कॉम्प्युटर ठेवा म्हटलं. त्यानंतर दुसरं आहे बघा, ऑलवेज चेंज युअर पासवर्ड पिरियॉडिकली. तुमचा पासवर्ड 15 दिवसातनं एकदा चेंज करा, 8 दिवसातनं 15 दिवसातनं सतत चेंज केला पाहिजे. नेव्हर रिस्पॉन्ड टू एनी कम्युनिकेशन सिकिंग युअर पासवर्ड. तुमच्या पासवर्डशी रिलेटेड कोण तुमच्याबरोबर कम्युनिकेट करत असेल तर पासवर्ड कुणालाही सांगू नका आणि कार्डचे डिटेल्स वगैरे कुणालाही सांगू नका. साधा एक प्रश्न होता, तुमच्या बँकेचे डिटेल्स किंवा तुमच्या ATMचा पासवर्ड तुम्ही कुणाला सांगाल? आईना, वडिलांना, बहिणीला, मैत्रिणीला, कुणालाही नाही. उत्तर काय होतं? कुणालाही नाही. लक्षात आलं का? असं आहे. नाही तर मग ना आईला सांगितलं काय होतं उत्तर. तसं नाही आहे, उत्तर कोणालाही नाही असं उत्तर पाहिजे. असे साधे साधे सोपे प्रश्न येतात बघा. आता बँकेचे ट्रान्झॅक्शन वापरत असताना अनेक फ्रॉड आहेत, मी नंतर सांगतोय. मी फक्त 2 मिनिटात तुम्हाला माझं SBIचं युजर नेम पासवर्ड दाखवते बघा. मी सुनील मिठारी 1040 म्हणून माझा युजर नेम आहे आणि पासवर्ड मी आत्ता चेंज केला आहे. वर्षभरानं मी आज वापरलं मगाच्या बॅचला, कारण मी आता मोबाईलवरनंच ऑपरेट करतो, त्यामुळे हे वापरायचा योग येत नाही. त्यामुळे मी पासवर्ड देतोय बघा. जरी पासवर्ड माझा तुम्हाला माहीत झाला तरी तुम्ही माझे पैसे वापरू शकत नाही, ट्रान्सफर करू शकत नाही. कारण का, हे अकाउंट ओपन करायचं झालं तर नुसता पासवर्ड असून उपयोग नाही. इथं सिक्युरिटीच्या दृष्टीनं OTP केलेला आहे बघा. ब्राउझरची कॅची मेमरी क्लिअर करा म्हणते सतत. हिस्ट्रीमध्ये जायचं, हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर ओपन हिस्ट्री करायचं आणि क्लिअर कॅची मेमरी करायचं. डिलीट ब्राउझिंग डेटा आणि डिलीट कॅची मेमरी केलं, त्याशिवाय ओपन होत नाही बघा. परत मी आलो, परत युजर नेम पासवर्डला आलो बघा, लॉग इनला आलो आणि परत मी युजर नेम पासवर्ड टाकतोय. हा कॅप्चा कोड आहे बघा, सतत बदलत असतो, म्हणजे तुम्ही व्यवस्थित ह्याच्यावर करू शकता. त्यानंतर OTP येतो. OTP हा 1 टाइम पासवर्ड आहे. मला इथं OTP आलाय बघा. OTP शिवाय मी कुठलंही ट्रान्झॅक्शन करू शकणार नाहीये. माझा जरी पासवर्ड माहीत झाला तरी OTP शिवाय तुम्ही हा वापरू शकत नाहीये बघा. ठीक आहे, सबमिट केलं. इनव्हॅलिड पासवर्ड, OTP काय आलाय? 784578. हा फक्त एकदाच वापरू शकतो बघा. आता माझं अकाउंट ओपन झालंय, ह्यानी बँकचं सगळं हे बदलल्यामुळं मला हे चांगल्या पद्धतीनं माहिती नाहीये, कारण का आता त्याचा इंटरफेस बदललाय. माझं अकाउंट दिसतं बघा इथं. अकाउंट दिसल्यानंतर माय प्रोफाईल म्हटलं तर माझं प्रोफाईल सगळं डिटेलमध्ये दिसतं. माझं नाव वगैरे, KYC अपडेट आहे का नाही सगळं डिटेल दिसतं. पत्ता सुद्धा दिसतोय बघा. ओके, हे सगळं दिसतं. परत मी होमला आलो. माझ्या खात्यावर पैसे किती आहेत बघायचे असतील तर ट्रान्झॅक्शन आहेत बघा. इथं मी जर ह्याच्यावर केलं तर अमाऊंट दिसते आणि 5 ट्रान्झॅक्शन शेवटचे बघायचे असतील तर 5 ट्रान्झॅक्शन बघता येतात. मला स्टेटमेंट पाहिजे असेल, लक्ष द्या, मला स्टेटमेंट इथं बघा 5-10 ट्रान्झॅक्शन दिसतात का अलीकडले. मला पूर्ण वर्षाचं ट्रान्झॅक्शन पाहिजे आहे. मला हे करण्यासाठी बँकेत 2-4 वेळा फेऱ्या मारायला लागतात. मी इथनंच करू शकतो बघा. मला वर्षाचं स्टेटमेंट पाहिजे आहे, फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष 25-26चं मला ट्रान्झॅक्शन पाहिजे आहेत. तर मी इथं घेतलं आणि फॉर्मॅट कुठला एक्सेल शीटमध्ये पाहिजे आहे म्हटलं आणि इन्क्लूड ऑल अकाउंट डिटेल्स म्हटलं, समरी घेतलं आणि ईमेल करा म्हटलं. तर मला हा ईमेल ID ला माझ्या त्या अकाउंट डिटेल्स जाणार आहेत बघा. अकाउंट डिटेल मला ईमेल ID वरती गेलेले आहेत. ते मी मला पाहिजे तसं बघू शकतो. म्हणजे बँकेची अकाउंट समरी पाहिजे असेल तर बँकेत लोकांना 3-4 वेळा जायला लागतं. मी 2 सेकंदात मला घेतलं. अशा पद्धतीनं हे घेता येतं. समजलं? इथं आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. आपण थांबूया इथं. ठीक आहे, पुढचं मग डिटेलमध्ये आपण नंतर बघूया.